हॅलो फ्रेंड्स, तर माझं नाव चैताली चव्हाण आहे आणि मी गेल्या 5 वर्षापासून रिअल इस्टेटमध्ये काम करते आहे. तर रिअल इस्टेट नेमकं काय आहे, प्रॉपर्टी कशी घ्यायची, कुठे इन्व्हेस्ट करायचं, काय बजेट असलं पाहिजे. तर रिअल इस्टेट पुण्याचं खूप जोरात वाढत आहे. खूप सारे प्रोजेक्ट अपकमिंगमध्ये आहेत तिथे. पण प्रॉपर्टी घेताना तुमची काही फसवणूक होती आहे का, डॉक्युमेंटेशन काय काय चेक केले पाहिजे, प्रोजेक्टला लिटिगेशन आहेत की नाही, तुम्ही जी प्राईस देताय समोरच्याला ती बरोबर देताय का, की तुमच्याकडून जास्तीचे पैसे घेतले जातात. अशा खूप सारे म्हणजे टॉपिक्स आहेत, आपण ते क्लिअर करणार आहोत. आणि माझे खूप सारे क्लायंट्स असतात, म्हणजे असे बोलतात की त्यांची फसवणूक होते, इथं फसवणूक झाली, तिथे फसवणूक झाली. तर अशा क्लायंटचे जे मिडल क्लासचे आहेत, म्हणजे त्यांची फसवणूक न होणे याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे. आणि आपण हळूहळू एक एक टॉपिक क्लिअर करू. तर रिअल इस्टेट नेमकं काय? रिअल इस्टेट म्हणजे तुमची संपत्ती, जिथे तुम्ही इन्व्हेस्ट करता. लाईक घर असेल किंवा प्लॉट असेल, शॉप्स असतील, कमर्शियलमध्ये, म्हणजे कुठे पण तुम्ही इन्व्हेस्ट करता ती तुमची स्वतःची संपत्ती. त्यालाच रिअल इस्टेट बोलतात, सिंपल आणि साध्या भाषेमध्ये. तर तेच आपण टॉपिक क्लिअर करणार आहोत. प्रोजेक्ट घेताना तुम्ही रेरा रजिस्टर प्रोजेक्ट घेताय की नाही, हे पण खूप गरजेचं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या पाहिजे. त्या प्रोजेक्टला सी आली का नाही, सी आली का नाही. सी तर प्रोजेक्ट झाल्यानंतरच येते, पण सी पण असते. तर ते सी नेमकं काय, या सर्व आपण टॉपिक्स हळूहळू एक एक क्लिअर करत जाऊ. तर माझे व्हिडिओ तुम्ही बघत जा, आणि काही तुमचे क्वेरीज असेल तर तुम्ही डिरेक्टली माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू.